ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व वसतिगृह योजना, तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्या विद्यार्थ्यांनी आजच्या तारखेमध्येच फॉर्म फिलअप करायचे आहे, कारण की अजूनपर्यंत डेट वाढलेली आहे अशाबद्दलची कुठेही अपडेट आलेली नाही आहे। भरपूर सारे विद्यार्थी आहे की कमेंट्स करत आहे की सर डेट वाढणार आहे का, कोणतीही अपडेट आलेली आहे का, परंतु 18 तारखेला जे आपल्याकडे परिपत्रक आलेलं होतं ज्यामध्ये आपल्याला डेट वाढून दिलेली होती ती म्हणजे 29/9/2025, तर ही डेट एक्सटेंड करण्यात आलेली नाही आहे अजूनपर्यंत। तरी आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, तर ऑफिसमधून सुद्धा हेच लक्षात आलेलं आहे की डेट वाढलेली नाही आहे। काही अपडेट आली तर आपण सांगू, तर अपडेट जर आली किंवा डेट जर एक्सटेंड झाली तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि 29 तारीख जर डेट वाढली नाही तर 30 तारीख ते 5 तारीख या दिवसामध्ये आपले फॉर्मचे व्हेरिफिकेशन होणार। आणि त्यानंतर बघू शकता तर पहिली जी यादी असणार आहे वसतिगृहाची ती यादी 6/10 लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश 16/10 पर्यंत घ्यायचा आहे। त्यानंतर रिक्त जागे जाहीर राहणार आहे त्यावरती 17 तारखेला दुसरी यादी आणि 31/10 प्रवेश घ्यावा लागेल। आणि त्यानंतर बघू शकता ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर हॉस्टेलला लागणार नाही त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व जे विद्यार्थी धनगर समाजामध्ये येत असेल त्यांचे पंडित दीनदयाळ स्वयं योजना यामध्ये ट्रान्सफर केले जाणार अशाबद्दलची माहिती यामध्ये दिलेली आहे। तर डेट वाढलेली नाही आहे, फॉर्म भरायचे बाकी असेल तर आजच्या तारखेमध्ये तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करा आणि उद्यापर्यंत आपल्या वसतिगृहाला सबमिट करा, कारण वसतिगृहाला सबमिट करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार त्यामध्ये सर्वात शेवटच्या पेजवर एक वसतिगृहाचे नाव आणि तिथे तुम्हाला वसतिगृहाचा ॲड्रेस येत आहे, त्या ॲड्रेसवर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करून द्यायचा आहे। आणि वसतिगृहाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, त्यांच्याकडून माहिती घ्या, आपल्यापर्यंत जी माहिती येईल ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार। आणि डेट जर वाढली तर त्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।